लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। संविधान समर्थक समाज एकत्र येऊन संविधान विरोधकाला मतदान करू नये, नाहीतर संविधान विरोधक सत्तेत येऊन संविधानाने दिलेले अधिकार हिरावून घेतील। त्यामुळे पुढची पिढी शिक्षण, सरकारी नोकरीपासून वंचित राहतील। सरकारने संविधानाचा अमृत महोत्सव ज्या पद्धतीने साजरा करायला पाहिजे त्या पद्धतीने साजरा केला नाही। महिला या पुरुषांपेक्षा शक्तिमान आहेत। जसे जिजाईने शिवराय घडविला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे माता रमाई खंबीरपणे उभ्या होत्या। महात्मा फुले यांनी शिक्षण सुरू केले आणि मनुस्मृतीही जाळून टाकली पाहिजे असे 25 डिसेंबरला म्हटले होते। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या गुरु महात्मा फुले यांना सर्वांना शिक्षणाचा संविधानिक अधिकार देऊन आणि 25 डिसेंबर रोजी मनुस्मृती जाळून गुरूंचा सन्मान केला आहे। आपल्या सर्वांचे बाप म्हणजेच गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध यांच्या विचाराप्रमाणे काम करणे गरजेचे आहे। परंतु आपले बरेच लोक भावनेला बळी पडून पैसे घेऊन विरोधकाला मतदान करतात। त्यावेळी संविधान विरोधकांना मतदान होणार नाही यासाठी काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲडव्होकेट एस.के. भंडारे यांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया घोटी शहर तालुका इगतपुरीच्या वतीने नालंदा बुद्ध विहाराच्या प्रांगणात आयोजित संविधान समर्थक जोडो अभियान व वर्षावास समारोप दिनांक 15/11/2025 रोजीच्या कार्यक्रमात केले। यावेळी राष्ट्रीय सचिव B.H. गायकवाड गुरुजी, महाराष्ट्राचे अध्यक्ष U.G. बोराडे, नाशिक पश्चिम जिल्हा शाखेचे सरचिटणीस शरद भोंगे, नाशिक पश्चिम जिल्हा शाखेचे महिला कार्यकारिणीचे अध्यक्ष सुरेखाताई लोखंडे, महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आणि घोटी शहराचे भूमिपुत्र V.S. रुपवते यांनी आपले विचार मांडले। ॲडव्होकेट एस.के. भंडारी यांनी यापुढे असे सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला सक्षम पुढे नेणारा आणि नाशिक जिल्हा असून डॉक्टर दादासाहेब रुपवते यांनी आपला गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अत्यंत सक्षमपणे साथ दिली आहे। त्यांनीच म्हणजे नाशिककरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह 5 वर्ष चालविला। येवल्याच्या धर्मांत घोषणाचा कार्यक्रम केला। म्हणजे आंबेडकरी चळवळीतील नाशिक हे चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र आहे। कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आल्याने थोडेफार कुरबुरी असणारच, परंतु त्या समजूतदारपणे घेऊन बुद्धाची करुणा मैत्रीनुसार काम करून दुसरे संविधान समर्थक जोडणे आवश्यक आहे। नाहीतर येणारा काळ पुढच्या पिढीसाठी चांगला नाही। वर्षावास काळात भगवान बुद्धांच्या वेळी चुकीची कबूल देण्यासाठी पातकी मोक्ष व्हायचा, तसा आपणही केलेल्या चुकीबद्दल माफी, सॉरी बोलून आणि मिशन 2025 नुसार चळवळ मजबूत केली पाहिजे। कार्यकारिणीत 40% तरुणांना संधी द्यावी। यावेळी नाशिक विभागाचे प्रभारी राज्य संघटक गौरव पवार, जिल्हा कोषाध्यक्ष रितेश गांगुर्डे, वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्ष नीलाताई खरे, नाशिक जिल्हा, इगतपुरी तालुका व नाशिक शहर आणि इगतपुरीच्या आजूबाजूच्या परिसरातील येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घोटी शहराध्यक्ष गोपाळ दिवेकर होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल शिंदे यांनी केले आणि प्रास्ताविक मनोज मोरे यांनी केले। त्रिशरण पंचशील जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी सोनवणे यांनी घेतले। पाहुण्यांचे स्वागत महिला शाखेच्या अध्यक्षा वंदना रुपवते यांनी त्यांच्या सहकारी व शहर शाखेचे पदाधिकारी यांनी केले। या अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम, जय संविधान।
जगत सलामत जगत सलामत तो जय भीम जय भीम तो तसेच या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा सिक्खापदं समादियामि कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि आणि शेवटी सुद्धा भारतीय संविधान, शेवटी सुद्धा भारतीय आपण आहोत. म्हणून आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक